नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you had study about the regulation. Before the regulation you had study about the latent heat of fusion and latent heat of vaporization. Today now we'll discuss about the anomalous behavior of water. तर सुरुवातीला आपण anomalous या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. नेमकं anomalous कशाला म्हणायचं की सर्वसामान्यपणे जर सगळ्यांचंच नेचर सारखं असेल सर्वसामान्यपणे आणि मग एखाद्याचं नेचर जर त्या सर्वसामान्याच्या व्यतिरिक्त असेल तर त्याला आपण ॲनॉमलस असं म्हणतो. वर्गामध्ये सगळे विद्यार्थी शांत असताना एखादा विद्यार्थी जर खोडकर असेल तर त्या विद्यार्थ्याचं बिहेवियर हे इतरापेक्षा जर वेगळं असेल, वेगळं झालं म्हणायचं, तेव्हा त्याला शब्द म्हणायचा ॲनॉमलस. म्हणजे इतरापेक्षा वेगळं काहीतरी असणे याला म्हणायचं ॲनॉमलस असं म्हणायचं. आणि हेच आपल्याला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा स्टडी करायचा आहे. When we provide the heat to the any liquid substance, कोणत्याही लिक्विड सबस्टन्सला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर डिस्टन्स बिटवीन द नेबरिंग मॉलिक्यूल गोज ऑन इन्क्रीजिंग. त्यांच्यामधल्या मॉलिक्यूलमधलं अंतर वाढत जातं. दॅट मीन्स एक्सपान्शन टेक्स प्लेस बिटवीन देम. एक्सपान्शन टेक्स प्लेस बिटवीन द मॉलिक्यूल्स. आणि मग एक्सपान्शन झालं की व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग अँड व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग द डेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे कोणत्याही लिक्विड सबस्टन्सला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर हीट प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांच्यामधलं डिस्टन्स बिटवीन नेबरिंग मॉलिक्यूल गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम गोज ऑन डिक्रीजिंग. आणि मग त्याच्यामधलं मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स वाढलं की व्हॉल्यूम वाढेल आणि व्हॉल्यूम वाढलं की डेन्सिटी कमी होईल. हा सर्वसामान्यपणे कोणत्याही लिक्विडच्या बाबतीत आहे. बट वेन वी प्रोव्हाइड द हीट टू द वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. मग जर इथं आपण वॉटरचं टेम्परेचर आपण कुठंतरी हे घेतलेलं आहे, आईस घेतलेलं आहे आणि त्या आईसचं टेम्परेचर आपण काय केलेलं आहे, इन्क्रीज करू लागलेलो आहोत. वेन वी प्रोव्हाइड द हीट टू द आईस. आईसला आपण जर हीट प्रोव्हाइड केली तर आईस इज कन्व्हर्टेड इन टू द वॉटर. त्याचं वॉटरमध्ये रूपांतर होऊ लागेल. पण आईसचं वॉटरमध्ये रूपांतर होत असताना 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण काय केलं, कंटिन्यू हीट प्रोव्हाइड करू लागलो. आपल्याला माहिती आहे कोणत्याही लिक्विड सबस्टन्सला जर हीट प्रोव्हाइड केली तर त्याच्यामधलं डिस्टन्स बिटवीन नेबरिंग मॉलिक्यूल गोज ऑन इन्क्रीजिंग होतं. आणि डिस्टन्स वाढलं की डिस्टन्स बिटवीन नेबरिंग मॉलिक्यूल गोज ऑन इन्क्रीजिंग एक्सपान्शन टेक्स प्लेस बिटवीन दे. पण इथं 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वॉटरला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर वॉटरच्या बाबतीतसुद्धा एक्सपान्शन व्हायला पाहिजे. पण ॲट द प्लेस ऑफ दिस एक्सपान्शनच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ वॉटर. ड्यू टू दिस रिझन इट्स व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग. मी सांगितले की कोणत्याही लिक्विड सबस्टन्सला जर हीट प्रोव्हाइड केली तर एक्सपान्शन होतं आणि एक्सपान्शन झालं की त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झालं की डेन्सिटी डिक्रीज होते. बिकॉज द फॉर्म्युला ऑफ द डेन्सिटी इज इक्वल टू डी इज इक्वल टू एम अपॉन व्ही. मास इज कॉन्स्टंट, तेव्हा डेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढलं की डेन्सिटी कमी होईल. मग तसंच पाण्याच्या बाबतीत हे काय केलं आपण, 0 डिग्री सेल्सिअस वॉटर घेतलेले, त्याला हीट प्रोव्हाइड केली. 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट प्रोव्हाइड करत असताना त्या वॉटर मॉलिक्यूलचं एक्सपान्शन होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी होतं आणि मग व्हॉल्यूम कमी झालं की डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. परत 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर आपण टेम्परेचर वाढवलं वॉटरचं तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत समजा व्हॉल्यूम सुरुवातीला एवढं असेल तर याचं व्हॉल्यूम कमी कमी होत जाऊन या साईजचं व्हॉल्यूम होईल. म्हणजे खरं तर नियमानुसार हीट प्रोव्हाइड केल्यानंतर एक्सपान्शन व्हायला पाहिजे, व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग व्हायला पाहिजे. पण वॉटरच्या बाबतीत मात्र बिटवीन द रेंज ऑफ द टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस ॲट द प्लेस ऑफ द एक्सपान्शन द कॉन्ट्रॅक्शन टेक्स प्लेस इन इट. And that nature of the water is anomalous as compared to the exceptional behavior as compared to the other liquid substances. मग परत 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर टेम्परेचर जर परत आपण जर हीट प्रोव्हाइड केली ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जरी हीट प्रोव्हाइड केली तरी मात्र याच्यामध्ये काय होतं, जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसं त्याचं एक्सपान्शन होत राहतं आणि एक्सपान्शन झालं की व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग, व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग, डेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे याच्यामध्ये सर्वात कमी व्हॉल्यूम जे काय आहे वॉटरचं ते 4 डिग्री सेल्सिअसला आहे. म्हणजे वेन वी प्रोव्हाइड द हीट टू द वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस
ड्युरिंग धिस टेम्परेचर ॲट द प्लेस ऑफ द एक्सपांड कॉन्ट्रॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द वॉटर. आणि मग कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं काय होतं, त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं बिटवीन द रेंज ऑफ द 0 to 4 डिग्री सेल्सिअस. आणि व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग झालं की डिक्रीज जर झालं तर डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि म्हणून डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस बिकॉज व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्रीपासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करत असताना त्याच्यामध्ये वॉटरमध्ये काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन व्हायला पाहिजे. पण एक्सपान्शनऐवजी काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते. इतर लिक्विडचं मात्र 0 डिग्री सेल्सिअसपासून ते कोणत्याही डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज करत गेलं तर त्याचं एक्सपांड होतं, व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग होते, डेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग होते. पण वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअसपासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर ते एक्सपांड होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट होते. आणि कॉन्ट्रॅक्ट झाले की व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग, डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. But after the 4 degree Celsius, when we provide the heat to the water, the temperature goes on increasing, expansion also goes on increasing, volume goes on increasing, then density goes on decreasing as per the rule of the other liquid substances. म्हणजे वॉटरचं फक्त नेचर जे काय वेगळं आहे ना, बिटवीन द 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसला आहे. आणि या नेचरलाच आपण एक्सेप्शनल बिहेवियर ऑफ द वॉटर ॲज कम्पेअर टू द अदर लिक्विड इज नोन ॲज द अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. त्यालाच आपण म्हणतो अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. मग अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटरचं एक पूर्ण एक्सप्लेन करत असताना सांगायचं, व्हेन वी प्रोव्हाइड द हीट टू द वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, it will be contract at the place of the expand. Therefore, its volume goes on decreasing, density goes on increasing. Again, we provide the heat to the water from 4 degree Celsius to 100 degree Celsius. Its volume goes on increasing and density goes on decreasing. But the exceptional behavior of the water between the 0 degree Celsius to 4 degree Celsius, that exceptional behavior of the water is known as the anomalous behavior of the water. आणि मग हे एक्सपेरिमेंटली आपण प्रूव्ह कसं करायचं की हाऊ कॅन एक्सप्लेन द anomalous behavior of the water with the help of the some experiment. मग याच्यासाठी काय केलेले आपण, फर्स्ट वी टेक द व्हेसल अँड इन द व्हेसल वी टेक द 1 किलोग्रॅम ऑफ आईस. पण इथं त्याच वेळेस इथं मार्किंग आहे, इथं मार्किंग असेल 1000.05 ml. सुरुवातीला 1 किलोग्रॅम आईस घ्या आणि त्या आईस घेतल्यानंतर बिफोर द हीटिंग डीप द थर्मोमीटर, द बॉल ऑफ द थर्मोमीटर इज डीप्ड इन द आईस. ॲट दिस टाइम द इनिशियल टेम्परेचर ऑफ दॅट आईस और वॉटर इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. ॲट दिस टाइम द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज इक्वल टू 1000.15 ml. त्यावेळेस वॉटरचं जे काय व्हॉल्यूम असेल ना 1000.15 ml वॉटर असेल की ज्यावेळेस त्याचं टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस. इथं व्हेसलला मार्किंग असते पहा. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, व्हेन वी प्रोव्हाइड द हीट टू द आईस, इनिशियली द टेम्परेचर ऑफ द आईस स्लोली गोज ऑन इन्क्रीजिंग. बट व्हेन द टेम्परेचर ऑफ द आईस गोज ऑन इन्क्रीज बाय 1 डिग्री सेल्सिअस, इथं 1 डिग्री सेल्सिअस याच्यामधला मर्क्युरीची लेवल वर आलेली असेल त्यावेळेस ॲट दिस टाईम यू कॅन मेजर द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन इट. ॲट दिस टाईम द व्हॉल्यूम ऑफ दी वॉटर इज नियर अबाउट टू, इथपर्यंत ही व्हॉल्यूम त्याचं काय झालेलं असेल, डिक्रीज झालेलं असेल. ते आलं असेल 1000.10 ml आलेलं असेल. अगेन वी इन्क्रीज द टेम्परेचर, मग 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला परत आपण हीट प्रोव्हाइड करू लागलो. त्यावेळेस पुन्हा आफ्टर द 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यानंतर इमिजिएटली व्हेन यू ऑब्झर्व द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, अगेन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर गोज ऑन डिक्रीजिंग अँड इट विल गेट 1000.05 ml. मग हे आपण असं करत करत किती डिग्री सेल्सिअसपर्यंत करत गेलो की 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्रीपर्यंत वाढवलं. 3 डिग्रीला दी व्हॉल्यूम ऑफ द वॉटर जे काय असेल, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज बिलो द 1000.05 ml. Again we increase the temperature of the water up to 4 degree Celsius. Again its volume goes on decreasing and it will get exactly 1000 ml water असेल त्याच्यामध्ये. मग आता 1000 ml आपण या रीडिंग घेतलेलं आहे की जेव्हा 1000.15 ml असेल त्यावेळेस टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस.
परत 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर ॲट दिस टाईम द टेम्परेचर ऑफ द वॉटर इज 2 डिग्री सेल्सिअस. तेव्हा व्हॉल्यूम जे काय झालेलं असेल 100.10 इथं आलं असेल 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं व्हॉल्यूम कमी होत चाललेले. परत 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवू लागलो तर आपण पुन्हा त्यावेळेस जे काय व्हॉल्यूम असेल ते व्हॉल्यूम असेल 1000.05. तेव्हा टेम्परेचर झालेलं असेल 2 डिग्री सेल्सिअस. हे 2 डिग्री सेल्सिअस. परत 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो तर ते कुठंतरी जवळजवळ काय आलेलं असेल 1000 पॉईंट समथिंग इथं 0.25 ml 3 डिग्री सेल्सिअसला. परत 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलो आणि हे व्हॉल्यूम मेजर केलं गेलं त्यावेळेस एक्झॅक्टली जे काय व्हॉल्यूम आलेलं आहे ते आलेलं आहे 1000 ml 4 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे इथं प्रत्येक वेळेस व्हॉल्यूम डिक्रीज झालेलं आहे व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. इथं म्हणजे जसजसं टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम 0 टू 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग. आणि म्हणून मी इथं स्लोप जो काय दाखवला आहे व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग अप टू 4 डिग्री सेल्सिअस. अगेन वी प्रोव्हाइड द हीट फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू some डिग्री सेल्सिअस. कंटिन्युअसली द व्हॉल्यूम ऑफ दॅट वॉटर गोज ऑन इन्क्रीजिंग. तसतसं व्हॉल्यूम याच्यामधलं काय होऊ लागेल इन्क्रीज होऊ लागेल. तसतसं मी 5 डिग्री सेल्सिअसला इन्क्रीज दाखवले, 6ला दाखवले, 7 डिग्री सेल्सिअस दाखवले. म्हणजे जसजसं टेम्परेचर आफ्टर द 4 डिग्री सेल्सिअस जसजसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसतसं व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग होत जाईल. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपेरिमेंट यू कॅन कन्क्लूड दॅट when we increase the temperature of the water from 0 degree Celsius to 0 degree Celsius, इथं 0 degree Celsius to 4 degree Celsius, volume goes on decreasing. But when we increase the temperature of that water from 4 degree Celsius to up to some degree Celsius, continuously the volume goes on increasing from 4 degree Celsius to 100 degree Celsius. म्हणजे when we provide the heat to the water from 0 degree Celsius to 4 degree Celsius, the contraction takes place at the place of the expand होण्याऐवजी ते काय ॲज लाईक द अदर लिक्विड सबस्टन्सेस एक्सपांड होण्याऐवजी त्याचं व्हॉल्यूम त्याचं कॉन्ट्रॅक्शन होऊ लागलं आहे. कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे व्हॉल्यूम कमी होईल आणि व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे डेन्सिटी जास्त होत जाईल. म्हणजे दी व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज मिनिमम at 4 डिग्री सेल्सिअस and it is exactly 1000 ml एवढं असेल. म्हणजे सर्वात कमी 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम कमी आहे आणि म्हणून डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपेरिमेंट यू कॅन कन्क्लूड दॅट if the temperature of the water increases from 0 degree Celsius to 4 degree Celsius at the place of the expand, contraction takes place. कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल तर इट्स व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग, द डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि म्हणून ड्यू टू दिस रिझन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ड्यू टू दिस रिझन द डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे द नेचर ऑर द बिहेवियर ऑफ द वॉटर इज एक्सेप्शनल बिटवीन द रेंज ऑफ द 0 डिग्री सेल्सिअस टू 4 degree Celsius as compared to the other liquid substances, and that behavior of the water is known as the anomalous behavior of the water. पण हे कसं प्रूव्ह करायचं की हे कसं आपण कसं एक्सप्लेन केलं की खरोखरच हे 0 पासून ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज करत असताना याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं आहे का. आणि डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. मग डेन्सिटी वॉटर ऑफ द मॉलिक्यूल जर मॅक्झिमम 4 डिग्री सेल्सिअस असेल तर हाऊ कॅन एक्सप्लेन इट. यू कॅन डिटरमाइन विथ द हेल्प ऑफ द नेक्स्ट एक्सपेरिमेंट. होप्स ॲपॅरेटसनुसार आपण हे डिटरमाइन करणार आहोत.